करून घ्यावा तुकोबराय सांगतात. तेणे विना जीवा सुख नव्हे. एका देवाला भजायचं आहे, त्यालाच भजायचं आहे. अनेक देवतांच्या नादी लागत बसलो तर एकही पावत नाही. आपली श्रद्धा, आपली निष्ठा ही फार महत्वाची आहे. माझी श्रद्धा जर का विठ्ठलावरती असेल तर मी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीसमोर सुद्धा मला विठ्ठलच दिसेल. देवीच्या मूर्तीमध्ये सुद्धा मला विठ्ठलाचंच दर्शन होईल. खंडोबाच्या मंदिरात गेल्यानंतर सुद्धा मला खंडोबामध्ये विठ्ठलाचंच दर्शन होईल. ही एकनिष्ठ भक्तीचं हे स्वरूप आहे. भक्ती आहे काय आपण नेहमी पाहत असतो. नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये त्या भक्तीचं स्वरूप सांगितलेलं आहे. तद्विरेत, त्या परमात्म्याची भक्ती करायची आणि तच व्यतिरिक्त जे काही इतर आहे त्याचा त्याग करायचा. नारद महर्षी सांगतात, ते सांगतात की एका देवाची आपण उपासना करतो आणि त्या व्यतिरिक्त इतर कुठलेही पदार्थ लक्षात ठेवा. आपल्या उपास्यापेक्षा दुसरं जे आहे ते पदार्थ समजायचं, त्यालाच चराचरामध्ये बघायचं. तोच चराचरामध्ये भरलेला आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाम नाही उरला, जे तुकोबाराय आपल्याला सांगतात ते याचंच प्रतीक आहे की त्यांना चराचरामध्ये विठ्ठलाचं दर्शन होत आहे. समर्थ रामदास स्वामी हे राम उपासक असल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनानंतरही त्यांना विठ्ठलामध्ये प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. एकनिष्ठ भक्तीचं हे लक्षण आहे. त्याच्यामुळे एकनिष्ठ भक्ती जर का असेल, पण नेमका प्रश्न असा असतो की आपल्याला कळत नाही की ठोका मारायचा कुठे. अनेक देव आहेत. सगळ्या संतांनी अनेक देवांचं वर्णन करून सांगितलेलं आहे. कोणी शिवाची उपासना सांगतं, भक्ती सांगतं, कोणी विष्णूची उपासना सांगतं, कोणी देवीवर अभंग लिहितं, कोणी अमुकवर लिहितं, कोणी तमुकवर लिहितं. तुम्ही म्हणाल महाराज एवढं तुम्ही एकनाथ महाराजांचा अभंग घेतला, तुम्ही एवढं सांगताय की एकनिष्ठ भक्ती महत्वाची आहे, सुख एक आहे हरी आठविता. तेच नाथ महाराज देवीची पण उपासना सांगतात. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो. चार वेदांचा फुलवर बांधिला हो. शास्त्रे पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडला हो. शास्त्रे पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडला हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा वो. उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा वो. उदो बोला, कृष्णबाई माऊलीचा स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला. चार वेदांचा फुलवरा बांधिला. फुलवरा कोणाचा असतो? देवीचा. शास्त्रे पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडला व गोंधळ कोणाचा असतो? देवीचा. उदो बोला, उदोकार कोणाचा असतो? देवीचा. पण नाथ महाराज म्हणतायत उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा वो. तरी सुद्धा कोणाला असं वाटेल की कृष्णाबाई म्हणजे कुठली तरी देवी असावी, आहे की नाही? त्याच्यासाठी नाथ महाराजांनी स्पष्टता करून सांगितलं. मी ज्या कृष्णाबाई बद्दल बोलतोय ती कृष्णाबाई कोण आहे, कुठे आहे? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची घाटी हो. आषाढी कार्तिकी गोंधळाची घाटी हो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी
देतात. असं बऱ्याच वेळा असतं की आपल्या शब्दाचा विपर्यास होऊ नये म्हणून संत महात्मे पुढे चालून काहीतरी त्याला रेफरन्स देत असतात. अशी कितीतरी उदाहरणं आपण पाहू शकतो, पण आपल्याला तेवढा वेळ नाही, आधीच उशिरा सुरुवात झालेली आहे. नाथ महाराज सांगतात, कृष्णाबाई तुम्हाला इतर वाटत असेल ती नाही आहे. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, जिच्या गोंधळाची दाटी आषाढी कार्तिकीला होते. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, आमची कृष्णाबाई कोण आहे? एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो. देवीची उपासना करताना नाथ महाराज बरोबर जरी दिसत असले तरी त्यांच्या मुखासमोर, त्यांच्या डोळ्यामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये फक्त पांडुरंगच आहे. संतांना हे गमक कळालेलं आहे, ते आपल्याला कळत नाही. मी म्हटलं ना, आपल्याला नेमका ठोका काय आहे. जुन्या काळामध्ये एका कंपनीमध्ये एक यंत्र बंद झालं. ते यंत्र असं होतं की त्या यंत्रामध्ये कच्चा माल टाकल्यानंतर त्याच्यातून जे काही बाहेर यायचं त्याच्यावर प्रक्रिया व्हायची आणि ते बाजारामध्ये यायचं, असं ते यंत्र होतं. जुना काळ होता. एक दिवस ते यंत्र बंद पडलं. यंत्र बंद पडल्यानंतर कामगार बसून राहिले. मालकाला सांगितलं यंत्र बंद पडले. मालक आला, त्यांनी बघितलं. प्रत्येक जण कोणी वायर ओढून बघतंय, कोणी काय करून बघतंय, कोणी काय करून बघतंय, पण कोणालाच करून ते यंत्र सुरू होईना. मालक विचार करू लागला, आज 2 दिवस झालेत, कामगार नुसते बसून आहेत, यंत्र चालू होत नाही, ते काही आपोआप चालू होणार नाही. काहीतरी करावं तर लागेलच, हातपाय हलवावे लागतीलच. शेकडो कामगार या एका यंत्राच्या वर बसून आहेत. हे यंत्र बंद पडलंय, यांचे पैसे आपल्याला द्यावेच लागतात. त्यापेक्षा काहीतरी आपण उपाय करूया. त्यानं फोन केला, ज्या कंपनीतनं ते यंत्र आणलं होतं त्यांना फोन केला आणि सांगितलं, अमुक साली तुमच्या कंपनीतनं एक यंत्र आणलं होतं आणि ते बंद पडलंय, ते दुरुस्त करायला तुम्ही याल का? कुठेतरी दुसऱ्या गावामध्ये होते. तो माणूस मुंबईला होता. तो म्हटला, हो मी मुंबईहून बोलतोय आणि आता मुंबईहून तिथे यायचं, यंत्र दुरुस्त करायचं, 1000 रुपये होतील म्हटलं. जुना काळ. तो माणूस म्हटला 1000 रुपये. पण पुन्हा विचार केला, ही सगळेच्या सगळी माणसं तशी बसून राहण्यापेक्षा, त्यांचा पगार फुकट देण्यापेक्षा 1000 रुपये दिलेले परवडतात, असा त्यानं विचार केला. आणि त्यांनी सांगितलं, साहेब पण यंत्र दुरुस्त होणार ना? हो, दुरुस्त करून देणार, या म्हटलं. आला. आल्यानंतर त्याने चारी बाजूने ते यंत्र बघितलं. हातोडा द्या म्हटले. हातोडा दिला. एका ठिकाणी जोरात ठोका मारला आणि ते यंत्र सुरू झालं. मालकाला आनंद झाला. वा वा, धन्यवाद धन्यवाद म्हटले. तो माणूस तिथेच उभा. अहो धन्यवाद काय करताय म्हटले, 1000 रुपये द्या. माणसाचा स्वभाव असा असतो की संकटामध्ये असल्यानंतर काही बोलून जातो आणि काम झाल्यानंतर लक्ष देत नाही. म्हटलं 1000 कशाचे? अहो यंत्र दुरुस्त करण्याचे. म्हटलं काय साहेब? म्हटलं काय, मुंबईहून आलात ठीक आहे तुम्ही, पण एक ठोका मारण्याचे कुठे 1000 रुपये असतात का? म्हटले काही बोलता. हा तुम्ही काहीतरी त्याला पार्ट लावले असते, खोल फिटिंग केली असती, काय वायर बदललं असतं, काहीतरी त्याला केलं असतं तर आम्ही तुम्हाला 1000 रुपये दिले असते. म्हटले एक ठोका मारताय आणि पुन्हा वर सांगताय की 1000 रुपये द्या. 1000 रुपये काय मिळणार नाही. एका ठोक्याचे 1000 रुपये. त्यांनी सांगितलं, साहेब ठोक्याचा 1च रुपये घेतोय. म्हटले ठोका कुठं मारायचा याचे 999 रुपये. तसं आपल्याला परमार्थातला ठोका कुठं मारायचा कळत नाही. एक देव, पण कोणता? अशा देवाचं वर्णन करावं की जो आपल्यावर कृपेचा वर्षाव करेल, आपल्याकडून कशाशीही अपेक्षा न बाळगता आपल्यावर तो अखंड प्रसन्न राहील. जो वेदबोधित असेल, का पुराणबोधित असेल, ज्याचं वर्णन केलेलं. आज कुठेही देव निघतात, आपण बघितलं कुठलाही देव. अहो नाथ महाराजांच्या काळातही नव्हतं का असं? नाथ महाराजांचं भारूड आहेत ना, शिळ्या तांब्याचे बाहुले केले. कुठे एखादा भांड असतं, कुठे फाटलेलं तुटलेलं, मग ते त्याचं पाणी करायचं आणि कुठली तरी एक ओतीव मूर्ती करायची. नाथ महाराज हे असं फार लिहिलंय नाथ महाराजांनी. आजच्या काळावरती
कोरडे ओढण्याचं काम नाथ महाराजांनी 400 वर्षापूर्वी केले. आजच हे अंधश्रद्धा करत बसतायत लोक, पण या अंधश्रद्धेवरती ताशेरे एकनाथ महाराजांनी 400 वर्षापूर्वी ओढलेले आहेत. इतर कोणत्याही संतांपेक्षा एकनाथ महाराजांनी जेवढा खोलवर याचा विचार केलाय आणि जेवढं स्पष्टपणे नाथ महाराजांनी लिहिलंय तेवढं कुठल्याही संतांनी स्पष्टपणे म्हटलेलं नाही. लक्षात ठेवा. तुटल्या फुटलेल्या भांड्याचं पाणी करायचं, त्याची मूर्ती करायची. नाथ महाराज म्हणतात या जनासी लागले वेड. त्याला काहीतरी नाव ठेवायचं आणि लोकांना सांगायचं आमचा देव पावतो, प्रसन्न होतो, नवसाला पावतो. मग लोक सुद्धा त्याच्याकडे येतात, नवस बोलायला लागतात. आज जे आपण काही ठिकाणी बघतो आहोत आज की देवस्थानं कशी उभी राहत आहेत, नाथ महाराजांनी त्या काळामध्ये सांगून ठेवलं की लोक अशा पद्धतीनं देवाचा व्यापार मानतात. जिता जीवा करून वध, दगडादावी ती नैवेद्य. नाथ महाराज म्हणतात जिवंत माणसाला अन्न द्यायचं नाही आणि दगडासमोर नैवेद्य, पंचपक्वानाचा नैवेद्य मांडायचा, किंवा एखाद्या प्राण्याला मारायचं आणि त्या देवीसमोर त्याला अर्पण करायचं. नाथ महाराज सांगतात फजित खोर ऐसे देव त्यांच्या तोंडावर थुंकू. 400 वर्षापूर्वीची भाषा आहे महाराज. फजित खोर ऐसे देव त्यांच्या तोंडावर थुंकू. आज आपण बोलू शकत नाही, पण 400 वर्षापूर्वी नाथ महाराज हे बोलतात. अग्निहोत्राचे सुकाळ, पर्यावरणाबद्दल नाथ महाराज सांगतात अग्निहोत्राचे सुकाळ पण शमी पिंपळाचे काळ. अहो शमी आणि पिंपळासारखी वृक्ष नष्ट होत आहेत तुमच्या त्या अग्निहोत्रामुळे. काय उपयोगाचं ते अग्निहोत्र. बघा 400 वर्षापूर्वी नाथ महाराजांची ही भाषा आहे. आपण नाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये प्रवृत्त होत नाहीत म्हणून त्याच्यामध्ये नेमकं काय आहे हे आपल्याला कळत नाही. लक्षात ठेवा. एकदा नाथ महाराजांची मी तर सांगेन एकनाथ महाराजांच्या इतर कुठल्याही वाङ्मयापेक्षा नाथ महाराजांची गाथा एकदा बघा. त्याच्यामध्ये त्यांच्या स्वतःचे 100% विचार आहेत. त्याच्यामुळे नाथ महाराजांना एखाद्या विषयाबद्दल नेमकं काय म्हणायचंय ते आपल्याला बघायला मिळेल. जाऊ द्या, बघा, पण निश्चितपणे बघा. आपल्याला कळत नाही की कोणत्या देवाची उपासना करायची, म्हणून संत महात्मे जे सांगतात त्या देवाची उपासना आपण करायची असते. नाथ महाराज म्हणतात सुख एक आहे हरी आठविता, इतर जपता दुःख बहु. हीच गोष्ट मनामध्ये ठेवून अखंड त्याचं नामस्मरण करायचंय अभंगाच्या दुसऱ्या.
अत्यंत सुख आहे आणि इतरांचा जप केल्यानंतर दुःखच पदरामध्ये पडणार आहे. ऐशी आठवण धरोनी मानसी. काय करायचंय तर हरी गावा मुखासी दिननिशी. अखंड परमात्म्याचं नामस्मरण करायचं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे नामस्मरण कलियुगामध्ये सांगितलं गेलेलं आहे. कलियुग युद्धार हरीच्या नामे आपण नेहमी ऐकत असतो. कृते ध्यायते विष्णू त्रेतायम यजतो मखैहि द्वापरे परिचर्यायं कलो तथरी कीर्तनात. आपल्याला शास्त्रकारांनी सांगून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे कलियुगामध्ये परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. असं असल्यामुळे नाथ महाराज सांगतात हरी गावा मुखासी दिननिशी. पण दिननिशी हरी गावा नाथ महाराज तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे. पण आम्ही अखंड जर का परमात्म्याचंच नामस्मरण करत बसलो, हरीचंच गायन करत बसलो, तर आमच्या बायको पोरांचा सांभाळ करणार कोण? अखंड हरी हरी करत बसलो तर नोकरी कोणी करायची, पैसे कोणी कमवायचे, उद्योगधंदा कोणी बघायचा, असा प्रश्न कोणीतरी विचारेल असं नाथ महाराजांना अपेक्षित होतं. कारण संसारामध्ये काय काय त्रास संभवतो, काय त्याच्यामधल्या खाणाखुणा असतात, नाथ महाराजांपेक्षा इतर कोणालाही माहीत नसेल कदाचित. कारण एकनाथ महाराज हे गृहस्थ संत होते. ज्या प्रतीचा ज्या तोडीचा संसार एकनाथ महाराजांनी केला त्याच तोडीचा परमार्थ सुद्धा त्यांनी केला. ज्या तोडीचा परमार्थ त्यांनी केला त्याच तोडीचा संसार सुद्धा एकनाथ महाराजांनी केलेला आहे. प्रपंच खणोनी सांडावा मग परमार्थ मांडावा, हा संदेही न लगे करावा, प्रपंचूची आघवा परमार्थ होय. अंतःकरणाची वृत्ती जर का स्थिर असेल तर तुम्ही जे जे काही करत असाल, ज्या ज्या कामामध्ये तुम्ही रत झालेला असाल, त्या कामामध्ये राहूनही तुम्ही परमात्म्यापासून दूर जाऊ शकत नाही. हे एकनाथ महाराजांच्या जीवनाचं तत्वज्ञान आहे. म्हणून नाथ महाराजांची कल्पना असल्यामुळे नाथ महाराजांनी सांगितलं की अखंड तुम्हाला नामस्मरण करता येणार नाही. ठीक आहे, सारे दिन करा संसाराचा हेत, अखंड तुम्ही संसारामध्ये राहा. पण एवढंच जर का सांगितलं असतं तर लोक देवाला विसरून गेले असते. म्हटले असते संतांनी सांगितलंय, नाथ महाराजांनी सांगितलंय सारे दिन करा संसाराचा हेत. पण तेवढं थांबून नाथ महाराज सांगून थांबले नाहीत. नाथ महाराज म्हणतात सारे दिन करा संसाराचा हेत, परी भजनी प्रीत असू द्या. भजनाच्या विषयी मनामध्ये प्रेम असणं अपेक्षित आहे. स्वतःला नामस्मरण करता येत नाहीये काही हरकत नाही, पण दुसरा करतोय त्याच्यामध्ये तरी खोडा घालू नका. नाही का? जे खोडा घालतात समजावं हिरण्यकश्यपूचे वंशज. नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. सगळ्याचे वंशज अस्तित्वात आहेत, लक्षात ठेवा. सगळ्यांचे कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये. स्वतः नामस्मरण करायचं तर नाहीच, पण इतर कोणी करत असेल तर त्यालाही करू द्यायचं नाही. हिरण्यकश्यपूचे वंशज समजायचे. रावणाचे पण वंशज आहेत. आपण रोज बातम्यांमध्ये बघतो नाही का, रोज काही ना काहीतरी घडतंय. धर्म महाराज एकाने फार सुंदर म्हटलंय. आजच्या सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी 4 ओळीमध्ये ती गोष्ट आपल्या समोर मांडली. तो कवी म्हणतोय किस रावण की काटोबा है. त्याला प्रश्न पडलाय किस रावण की काटोबा है, किस लंका को आग लगाऊं. किस रावण की काटोबा है, किस लंका को आग लगाऊं. घर घर रावण पग पग लंका, इतने राम कहां से लाऊं. अगदी 4 ओळीमध्ये ही सामाजिक परिस्थिती आहे. घराघरात रावण आहे आणि पावला पावलाला लंका निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे हे सामाजिक परिस्थितीतून आपण बाहेर येणं हे केवळ परमार्थामुळे शक्य होणार आहे. आणि हा परमार्थ सुद्धा वरवरचा परमार्थ नाही. कारण वरवरचा परमार्थ पारमार्थिक कपडे घातले, पारमार्थिक वेश असेल, बाह्य वेश असेल तर आपण पारमार्थिक झालो असं नाही. परमार्थ मी नेहमी सांगत असतो, परमार्थ हा देहाचा नसून तो मनाचा आहे, तो अंतःकरणाचा आहे. तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही कसे आहात
याला परमार्थामध्ये जास्त महत्व आहे. त्याच्यामुळे आपण बाह्य सोंग कितीही दाखवत असलो, अहो असे किती माणसं तुम्हाला दाखवू जे पारमार्थिक वेशात आहेत, पण अपारमार्थिकापेक्षाही नीच दर्जाची ज्यांची वागणूक आहे, किती दाखवू मला सांगा. आणि जीन्स पॅन्ट घालून असे मी किती तुम्हाला दाखवू जे परमार्थ मार्गामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करतात, किती दाखवू मला सांगा. मी कित्येक जण असे दाखवू शकेन तुम्हाला. त्यामुळे तुमचा वेश कसा आहे, बाह्यवेश कसा आहे याला महत्व नाही, तुमचं मन कुठे आहे याला महत्व आहे. चला, नाथ महाराजांनी सांगितलंय, सारे दिन करा संसाराचा हित परिभजनी प्रीत असू द्यावी. ऐशी आठवण धरुनी मानसी हरी गावा मुखासी दिननिशी विठोबा. हे हरि आठविता इतर जपता दुःख बहु ऐशी आठवण धरुनी मानसी हरि गावा मुखासी दिननिशी सारे दिन करा संसाराचा हित परिभजनी प्रीत असू द्यावी. ऐशी आठवण धरुनी मानसी हरि गावा मुखासी दिननिशी एका जनार्दनी धरुनी विश्वास वैकारे दास संत चरणी. ऐशी आठवण धरुनी मानसी हरि गावा मुखासी दिननिशी. 10ची मर्यादा आहे मला कल्पना आहे. म्हणजे ही बंदी सुद्धा आणणारे हिरण्यकश्यपूचे वंशजच आहेत. हेच महाराष्ट्रामध्ये लोण पसरलंय, तरी सुद्धा शहरामध्ये काही मर्यादा असते. आणि ठीक आहे, कायदा आहे म्हटल्यानंतर आपल्याला त्याचं पालन करणं गरजेचं आहे. असो, नाथ महाराज एक छोटासा शेवटचं चरण मी सांगणार आहे थोडक्यात. एकनाथ महाराज सांगतायत, एका जनार्दनी धरुनी विश्वास होई करे दास संत चरणी. संसारामध्ये विश्वास ठेवण्याची जागा आई आहे आणि अध्यात्मामध्ये वेद आहे. पण एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी धरुनी विश्वास होई करे दास संत चरणी. काय कारण आहे? संसारामध्ये आई जर का विश्वास ठेवण्याची जागा आहे, माणूस कोणाला काहीही कितीही लपवत असेल पण आई जवळ तो खरं सांगत असतो. संसारामध्ये परमार्थामध्ये वेदावर विश्वास ठेवणं अपेक्षित आहे, कारण वेदांमध्ये सगळ्या जगाचं ज्ञान सामावलेलं आहे. पण नाथ महाराज संतांना शरण जा, संतांवर विश्वास ठेवा असं का सांगतात? बघा, एक आई आहे, तिचं मूल आहे, ते आजारी पडलं. ती विचार करते, माझं बाळ बरं व्हावं, लवकर बरं व्हावं, कळवाळं. पण कोणत्या औषधानं त्याचा तो रोग बरा होणार आहे याचं ज्ञान तिला नाही. ते ज्ञान कोणाला आहे? डॉक्टरांना आहे. वेद म्हणजे डॉक्टर. सगळं ज्ञान आहे पण कळवळा सगळ्यांविषयी नाही. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांनाच जवळ केलंय. नाथ महाराज सांगतात, हे वेदाची न्यून. वेद असेल सर्वज्ञ, पण फक्त तीन वर्णाचे कानी लागला. स्त्री आणि शूद्रांशी आबोला धरला, हे वेदाचे न्यून नाथ महाराज सांगतात. म्हणजे वेदाकडे ज्ञान जरी असलं तरी त्याला प्रत्येकाच्या विषयी कळवळा नाही.
वेदाकडे ज्ञान आहे, वेद म्हणजे डॉक्टर. आईकडे कळवळ आहे. मग नाथ महाराज इथे सांगतात, एका जनार्दनी धरुनी विश्वास होई करे दास संत चरणी. ती स्त्री त्या डॉक्टरांकडे घेऊन जाते. डॉक्टर त्याच्या ज्ञानानं त्याला औषध देतात, पण त्या बालकाविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये कळवळा नसतो. तुम्ही डॉक्टरांच्याकडे जा, अगदी रूढली ते आपल्याला लिहित असतात. ते स्टेथोस्कोप लावतात, बाळाला हां श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, बसा, हे घ्या, ही सकाळी ही संध्याकाळी, निघा, पैसे द्या, ते विसरू नका. कोणाही विषयी कळवळा नाही. ज्ञान आहे, आईला कळवळा आहे, पण ज्ञान नाही. पण आईचा मुलगा आजारी आहे आणि बाळाचा बापच डॉक्टर आहे. आता काय, डॉक्टरांना ज्ञान पण आहे, पण माझ्या मुलाचं दुखतंय, तो रोगमुक्त व्हावा असा कळवळा पण त्याच्या ठिकाणी आहे. लक्षात घ्या. म्हणून नाथ महाराज सांगतात, संतांच्या ठिकाणी आईचा कळवळा आणि वेदाचं ज्ञान एकत्रित झालंय. म्हणून एका जनार्दनी धरुनी विश्वास होई का रे दास संत चरणी, ऐशी आठवण धरुनी मनसी, हरिगावा मुखासी दिननिशी. अखंड हरिनाम सप्ताह श्री धर्मा महाराज कटेकर यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला आहे. मोठमोठ्या हॉटेलमध्ये दारूंची पार्टी झोडण्याच्या काळामध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन त्यांनी केलंय. ही अतिशय स्तुत्य गोष्ट आहे, अतिशय स्तुत्य उपक्रम, आणि निश्चितच त्यांना त्या निमित्तानं धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण आपण हे लोकांसाठी दिलेलं हे योगदान आहे. आपण जीवनभर लोकांसाठी झटलेला असाल नसाल हा वेगळा भाग आहे, पण आज अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण कोणाच्या तरी माध्यमातून का होईना परमात्म्याचं नामस्मरण लोकांच्या कानापर्यंत पोहोचवतायत. हे फार मोठं कार्य आहे, हे सत्कार्य आहे, आणि या सत्कार्याला असाच उजाळा मिळत राहू. आपण 75 वर्ष आपल्या आयुष्याचे पूर्ण केलेले आहेत. सुवर्ण महोत्सवी वर्ष असतं नाही का, म्हणजे सिल्वर जुबली आपण म्हणतो, गोल्डन जुबली म्हणतो. 25 वर्ष झाल्यानंतर सिल्वर, 50 वर्ष झाल्यानंतर गोल्डन. कशामुळे गोल्डन अमृत महोत्सव म्हणत असावेत की एवढे जगले म्हणजे अमृत पिऊन आले असावेत. लक्षात आलं काय? मी आधीच सांगितलं की माणसाचं आयुष्य तसं फार कमी होत चाललेलं आहे. आम्हाला लहानपणी आमचे आजोबा सोन्याची गाडी अशी घेऊन उगाळून चाखायला लावायचे. रोज आम्ही भावंडांना यायचं, आम्ही रांगेत उभं राहायचं, ते द्यायचं आणि प्रत्येकाला जिभेला ते चाटायला लावायचं. मग आम्ही सोनं खाल्लंय तशा दृष्टीनं विचार करू नका. आम्ही सोनं खाल्लंय निदान सुवर्ण महोत्सवापर्यंत तरी असो. आपल्याला उत्तरोत्तर आयुष्य आणखी वाढत राहो, आरोग्ययुक्त आयुष्य आपल्याला प्राप्त हो, अशी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या निमित्तानं आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त हो अशी एकनाथ महाराजांच्याकडे प्रार्थना करतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं त्यांच्या प्रेमाखातर इथे आलेला आहात, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. अमृत महोत्सव मी आधी सांगितलं की फार कमी प्रमाणामध्ये झालेले आहेत सध्या, पण तरीसुद्धा अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण तो साजरा केला आणि वारकऱ्यांच्या सानिध्यामध्ये हा साजरा केला, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. या परिसरातली सगळीच महनीय मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि ती सुद्धा आपल्या या आनंदामध्ये सहभागी होत आहेत. त्यांचे जावे असतील, आमचे माझे आमदार साहेब असतील, पाटील साहेब असतील, घरत महाराज असतील, बाबा असतील, महाराज असतील, सगळी टाळकरी मंडळी असतील, कलाकार, आपण सर्वजण श्रोते असाल, आपण सर्वजण त्यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी आहात आणि असंच त्यांच्यावरती प्रेम अखंड राहो अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो. भानुदास एकनाथ एकनाथ भानुदास एकनाथ
हरिभक्तीपरायण आजचे नियोजित कीर्तनकार संत शांत आणि श्रीमंत अशा असणारे श्री संत एकनाथ महाराजांचे 14वे वंशज हरिभक्तीपरायण आदरणीय योगीराज महाराज गोसावी यांच्या रसाळवाडीतून आपण सर्व मंडळींनी कीर्तन श्रवण केलं। आजचे नियोजित करते या कार्यक्रमाचे नियोजित करते हरिभक्तीपरायण आदरणीय